महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पद म्हणजे कायम अस्थिर असलेली खुर्ची. मोठमोठे नेते आले, सत्ता मिळवली आणि काही सत्तेबाहेरही गेले. पण एक नेते असे होते ज्यांनी तब्बल 11 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वतःच्या ताब्यात ठेवलं आणि फक्त सत्ता टिकवली नाही तर महाराष्ट्राची शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलून टाकलं. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांची. म्हणून आजही 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आणि प्रेक्षकांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा गावात वसंतराव नाईकांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड हे तांड्याचे प्रमुख होते. लोक त्यांना नाईक म्हणायचे आणि तिथूनच या घराण्याला नाईक ही ओळख मिळाली. बालपण अत्यंत साधं होतं. त्या काळात गावाकडे ना वाहनांची सोय होती ना रस्ते. वसंतराव 4-5 मैल चालत शाळेत जायचे. पण परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण सोडायचं नाही ही त्यांची जिद्द कायम होती. पुढे त्यांनी अमरावती आणि नागपूर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. नागपूर शहर त्या काळी जुन्या मध्य प्रदेशाची राजधानी होते. या शहराने त्यांच्या विचार विश्वाला मोठी दिशा दिली. ते भरपूर पुस्तकं वाचू लागले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक विचारांचा आणि डेल कार्नेजी यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या लिखाणाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. चले जाव आंदोलनाच्या काळात वसंतराव नाईक स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांचा लोकसंपर्क इतका प्रचंड होता की काही काळातच त्यांच्यावर काँग्रेसच्या पुसद तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आली. ते गावोगाव फिरत लोकांच्या अडचणी ऐकत आणि लगेच कामाला लागत. त्यांनी अनेक गावांमध्ये रस्ते बांधण्याचं काम सुरू केलं. 1946 मध्ये ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्या काळात त्यांनी बापू बालक मंदिर शाळा सुरू करून गरीब मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं. त्यांनी ग्रेन मार्केट उभारून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळवून दिली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात त्यांचं नाव प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेता म्हणून प्रसिद्ध झालं. 1952च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आणि आमदार झाले. त्यावेळी यवतमाळ हा भाग मध्य प्रदेशात होता. पुढे 1957 ते 1960 या काळात त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम केलं. कृषी मंत्री म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या शेतीकडे फक्त उपजीविकेचे साधन म्हणून पाहिलं नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पाहिलं. त्यांनी चीन, जपान, सिंगापूर आणि श्रीलंका या देशाचे दौरे केले आणि आधुनिक शेती पद्धतीचा अभ्यास केला. संकरित बियाणं, आधुनिक सिंचन, नगदी पिकं, ऊस आणि कापूस उत्पादन वाढवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सहकार चळवळीला मोठी चालना मिळाली. साखर कारखाने उभे राहू लागले. शेतकऱ्यांच्या हातात पैसा फिरू लागला आणि ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत होऊ लागली. वसंतराव नाईक यांचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे भूदान चळवळ. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो एकर जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सत्ता फक्त मंत्रालयापुरती मर्यादित न राहता गावागावात पोहोचली पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला. 1963 मध्ये वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पुढची सलग 11 वर्षे त्यांनी हे पद सांभाळलं. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका दीर्घकाळ मुख्यमंत्री राहणारे ते पहिले आणि आजही सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. पण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी परीक्षा आली ती 1972च्या भयानक दुष्काळात. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊसच पडला नाही. शेतं कोरडी पडली, विहिरी आटल्या, लोकांकडे काम नव्हतं आणि अन्नधान्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्या काळात अनेक नेते भाषणं करत होते पण वसंतराव नाईक निर्णय घेत होते. त्यांनी रोजगार हमी योजनेची पायाभरणी केली. लोकांना फक्त मदत देण्यापेक्षा काम देणं अधिक महत्त्वाचं आहे असं त्यांचं मत होतं. त्यांच्या निर्णयामुळे हजारो विहिरी, छोटे कालवे, रस्ते आणि धरणांची कामं सुरू झाली. लाखो लोकांना रोजगार मिळाला आणि महाराष्ट्राला दुष्काळाशी लढण्याची ताकद मिळाली. पुढे महाराष्ट्राची ही योजना देशासाठी आदर्श ठरली. वसंतराव नाईक यांचं संपूर्ण आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांना सत्तेचा मोह नव्हता. त्यांना महाराष्ट्र घडवायचा होता. मुख्यमंत्री असूनही ते स्वतःला शेतकऱ्यांचा माणूस समजायचे. त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला विकासाचा मार्ग दाखवला. म्हणूनच आजही महाराष्ट्रात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. खरंच महाराष्ट्रात गेम चेंजर हा शब्द जर कोणासाठी वापरायचा असेल तर त्या नावात सर्वात वर असतील मुख्यमंत्री वसंतराव नाईक.
तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. वसंतराव नाईक यांच्या कोणत्या निर्णयामुळे महाराष्ट्राला सर्वात मोठा फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.